पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत ब्लाऊज पिसावर कटिंग. तर हा साडीतला ब्लाऊज पीस आहे आणि 1 मीटर आपण अस्तर घेतले. 36 साईजमध्ये आपण बाही कटिंग करणार आणि पूर्ण ब्लाऊज कटिंग पण तुम्हाला मी दाखवणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उंची आहे कस्टमरची शिवून 14.5 इंच, तर आपण 15.5 वर एक मार्किंग केली. शोल्डर आपल्याला घ्यायचे आहे 5.5 इंच. 5.5 वर आपण पुन्हा एकदा एक मार्किंग करायची. 30 लाईन सरळ येण्यासाठी 5.5 वर परत एक खाली मार्किंग करून आपण एक सरळ लाईन आपण घ्यायची. सरळ लाईन आखल्याच्या नंतर आता आपल्याला 5.5 वरच मोंढाला एक पॉईंट द्यायचा. नंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा 9 इंच. 9 वर एक मार्किंग प्लस त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. पूर्ण मापाला हे टोटल 11 इंच. तर खाली आपण 10.5 वर एक मार्किंग करू. त्याच्यानंतर 1.5 इंच आपण पाठीमागच्या भागासाठी आपल्याला जी फिटिंग आहे त्याच्यासाठी आपण 1.5 इंचाची मार्किंग करून ठेवली. आता हे सगळे पॉईंट आपण एक करून घेऊ. आता आपल्याला 9 हा कुठपर्यंत आला 3.5 ते 3.5 इंच आपण इथपर्यंत पॉईंट घ्यायचा आणि नंतर याला आपल्याला गोल आकार द्यायचा. आता हा गोल आकार 1.5 इंचावर येतो का नाही हे आपण चेक करू. म्हणजे नॉर्मली एवढा फरक आहे, एकदम बरोबर आहे. आणि फ्रंटसाठी आपण 1 इंचावर आकार देऊन याला आकार देऊन घेऊ. गळ्यासाठी आपण 2.25 इंच घ्यायचे. पाठीमागचा गळा आहे 10 इंचाचा, तर 10 वर एक मार्किंग करायची. एक लाईन दिली. वरती 2.25 घेतले तर खाली 2.25-3 इंच जरी घेतलं तरी चालते. जसं तुम्ही थंबनेल पाहिलं त्यानुसारच आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंग सोबत आलाय. आपण पाठीचा भागा कमी वेळामध्ये एकदम परफेक्ट अशी याची कटिंग झाली. सगळे कामं मी कस्टमरच्याच कामावर दाखवते. काही जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये फटाफट कमेंट करा. हा झाला आपला पाठीचा भाग रेडी. आता आपण फ्रंट काढायचा आहे. फ्रंटसाठी आपल्याला उंचीमध्ये 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. बाकी जसं आहे तसं आपण आखून घेऊ. ही लाईन आपण कवर करू, बाकी याला बाजूला ठेवू. आता फ्रंटचा जो आर्महोल आहे हा आपण याला आखून घ्यायचा आहे. नंतर फ्रंट नेक आपल्याला 6.5 वर घ्यायचं आहे. आपल्याला क्रॉस पट्टीसाठी वरून 12.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. 12.5 किंवा 13 इंचावर जरी दिला तरी चालते, कारण आपण याच्यामध्ये आता 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलंच आहे. आणि असं थोडंसं आकार देऊन घ्यायचं आहे क्रॉस पट्टीला. नंतर आपण 4 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तो पॉईंट आपला 1 इंच एवढा वर आला पाहिजे आणि 1 इंचाचा आपला टक्स हा कंपल्सरी झालाच पाहिजे. अंतर ठेवून तुम्ही टक्स घ्या सुंदर असे. सगळ्या याच्यामध्ये टक्समध्ये आपल्याला 1.5 ते 2 इंचाचा हा 2 इंचाचा इथपासून 2 इंच, इथपासून 2 आणि हा 2.5-3 इंचावर घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला 4 टक्स ब्लाऊज हा पूर्ण रेडी झाला आहे. बाही कटिंग पाहिजे असेल तर बाही कटिंगचे व्हिडिओ मी सेपरेट टाकलेले आहे. ज्यांनी नसेल पाहिले त्यांनी जाऊन बघा. हा ब्लाऊज 4 टक्समध्ये तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि तुम्हाला पेपर कटिंग लागत असतील तर नक्कीच कमेंट करा. पेपर कटिंगवर पण मी व्हिडिओ बनवले आहेत, कारण आपण त्याच्यावर पण कामाची सुरुवात केली आहे. तर नक्कीच तुम्ही फॉलो करा. फॉलो केल्याच्या नंतर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील.